नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं MX मराठी न्यूजमध्ये। तुम्ही अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। पेन्शनधारकांनी लक्ष देऊन बघा। स्पर्श पोर्टलचा डिसेंबर संदेश, संभ्रम की वास्तव? नमस्कार मित्रांनो, सध्या देशातील लाखो माजी सैनिक आणि पेन्शनधारकांच्या मोबाईलवर एक मेसेज धडकला आणि संपूर्ण पेन्शनर समाजात एकच खळबळ उडाली। मेसेज होता स्पर्शकडून आलेल्या डिसेंबर महिन्याच्या पेन्शनचा। आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय? तर नवीन हे आहे की हा मेसेज चक्क 10 दिवस आधीच आला आहे। सामान्यतः पेन्शनचा मेसेज महिन्याच्या शेवटच्या 2-3 दिवसांत येतो, पण यावेळी इतक्या लवकर मेसेज आल्यामुळे पेन्शनधारकांच्या मनात शंकांची पाल चुकचुकली। काहींना वाटलं की सरकारकडून काही क्रिसमस गिफ्ट मिळणार का? पेन्शन आधीच जमा होणार का? की हा काही तांत्रिक बिघाड आहे? अनेक जण तर घाबरले की पेन्शन थांबणार तर नाही ना? लाडक्या पेन्शनधारकांनो, पहिल्यांदा ही समजून घ्या की हा मेसेज म्हणजे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची पावती नाही। हा मेसेज म्हणजे स्पर्श प्रणालीने तुमची पेन्शन प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग सुरू केल्याची सूचना आहे। स्पर्शच्या कम्प्युटर सिस्टमने तुमची पेन्शन स्लिप जनरेट केली की असा ऑटोमॅटिक मेसेज पाठवला जातो। यात घाबरण्यासारखं काही नाही। ही एक सिस्टम जनरेटेड प्रक्रिया आहे जी केवळ तुम्हाला कळवण्यासाठी आहे की तुमची पेन्शन सरकारकडून मंजूर झाली आहे। स्पर्श प्रणाली आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि त्यातील अल्गोरिदम कधी-कधी लवकर काम करतात। त्यामुळे 10 दिवस आधी मेसेज आला तरी टेन्शन घेऊ नका। हा केवळ प्रशासकीय भाग आहे आणि तुमची पेन्शन पूर्णपणे सुरक्षित आहे। डिसेंबरमध्येच मेसेज लवकर येण्यामागचं इनसाइड गुपित। आता अनेकांच्या डोक्यात हा प्रश्न असेल की बाबा, डिसेंबरमध्येच असं का घडलं? तर त्याचं उत्तर सरकारी तिजोरीच्या हिशोबात लपलं आहे। डिसेंबर महिना हा कोणत्याही सरकारी विभागासाठी अत्यंत धावपळीचा असतो। आर्थिक वर्षाचा तिसरा तिमाही संपत असतो आणि वर्षाच्या शेवटच्या लेखा जुळवणीची तयारी सुरू असते। सरकारला डिसेंबर अखेरपर्यंत सर्व प्रलंबित देयके आणि पेन्शनची तरतूद कागदोपत्री पूर्ण करायची असते। ऑडिटच्या नियमांनुसार पेन्शनर्सचा डेटा वेळेत बँक आणि रिझर्व्ह बँकेकडे पाठवणं आवश्यक असतं। दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे स्पर्शचा प्रचंड वाढलेला व्याप। आज स्पर्श पोर्टलवर 30 लाखांहून अधिक पेन्शनधारकांचा डेटा आहे। इतक्या मोठ्या संख्येने डेटा प्रोसेसिंग करताना सर्व्हरवर लोड येऊ नये म्हणून बॅच प्रोसेसिंग पद्धत वापरली जाते। यामध्ये काही लाखांच्या गटात डेटा आधीच प्रोसेस केला जातो। ज्यांचा डेटा लवकर प्रोसेस होतो त्यांना मेसेज लवकर जातो। स्पर्श सिस्टममध्ये डिसेंबरमध्ये काही तांत्रिक सुधारणा किंवा सॉफ्टवेअर अपडेट्स केले असण्याची शक्यता असते, ज्यामुळे ही गती वाढली आहे। बँकांच्या वेळापत्रकानुसार जरी पैसे 31 तारखेलाच येणार असले तरी मंत्रालयाकडून ही प्रक्रिया लवकर आटोपली गेली आहे। थोडक्यात काय, तर प्रशासकीय सुसूत्रता आणि वर्षाअखेरचे ऑडिट या 2 गोष्टींमुळे तुम्हाला हा मेसेज यंदा लवकर पाहायला मिळाला आहे। मेसेज आला पण पैसे नाही, मग नक्की काय करावं? बघा, ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे। मेसेज आल्यानंतर लगेच पैसे येत नाहीत। जेव्हा स्पर्शकडून मेसेज येतो तेव्हा तिथून रक्कम रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून तुमच्या बँकेकडे, उदाहरणार्थ SBI, PNB यांकडे वर्ग केली जाते। या प्रवासात साधारणपणे 1 ते 3 कामाचे दिवस लागतात। जर तुम्हाला मेसेज आला असेल तर सर्वात आधी तुमचं मोबाईल बँकिंग ॲप तपासा किंवा ATM मध्ये जाऊन बॅलन्स चेक करा। जर मेसेज येऊन 3-4 दिवस झाले आणि तरीही पैसे आले नाहीत तर सगळ्यात आधी स्पर्शच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। तिथे पेमेंट स्टेटस या पर्यायात जा। जर तिथे सेंड टू बँक किंवा सक्सेस असं दिसत असेल तर याचा अर्थ पैसे तुमच्या बँकेकडे पोहोचले आहेत। अशा वेळी स्पर्शला दोष देऊन उपयोग नाही, तर तुम्हाला तुमच्या बँकेत जावं लागेल। कधीकधी बँकेच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड असतो किंवा तुमचं खातं होल्डवर असू शकतं। जर बँक म्हणत असेल की पैसे आले नाहीत तर स्पर्शच्या हेल्पलाईनवर ग्रीव्हन्स नोंदवा। पण 99% प्रकरणांमध्ये मेसेज आल्यानंतर 31 तारखेपर्यंत पैसे जमा होतातच, त्यामुळे उगाच धावपळ करू नका। स्पर्श प्रणाली, शाप की वरदान? माजी सैनिकांसाठी स्पर्श म्हणजे एक नवीन डिजिटल क्रांती आहे, पण ती समजून घेणं थोडं कठीण जातंय। स्पर्श म्हणजे सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन रक्षा ही दीक्षा मंत्रालयाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। पूर्वी पेन्शनची सर्व कामं बँका किंवा CPPC कडून केली जात होती, ज्यात खूप चुका व्हायच्या आणि पारदर्शकता नसायची। कधी पेन्शन कमी यायची तर कधी वेळेवर मिळत नसायची। हे सगळं थांबवण्यासाठी सरकारने स्पर्श आणलं।
यामुळे आता पेन्शन प्रक्रियेत कोणताही मध्यस्थ राहिलेला नाही. संरक्षण मंत्रालय थेट पेन्शनधारकाच्या खात्यात पैसे जमा करतं. स्पर्शमुळे सर्वात मोठा फायदा काय झाला? तर तुम्हाला आता प्रत्येक वेळी बँकेचे पारे झिजवायची गरज नाही. तुमची पेन्शन स्लिप, तुमचे जीवन प्रमाणपत्र स्टेटस, तुमची कागदपत्र हे सगळं आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या, डेटा मायग्रेशनमध्ये प्रॉब्लेम्स आले, पण आता ही सिस्टम सेट झाली आहे. तुमचं नाव, बँक खाते किंवा आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही घर बसल्या स्पर्शच्या पोर्टलवरून करू शकता. यामुळे पेन्शन गहाळ होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. स्पर्श ही केवळ एक यंत्रणा नसून तुमची डिजिटल ओळख आहे, जी भविष्यात तुम्हाला अधिक सुलभ सेवा देणार आहे. 8वा वेतन आयोग, अफवांचा बाजार की खरी बातमी? आता येऊया सर्वात चर्चेच्या विषयाकडे, तो म्हणजे 8वा वेतन आयोग. सध्या व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर 8व्या वेतन आयोगाच्या बातम्यांचा असा पाऊस पडलाय की पेन्शनर्स गोंधळून गेले आहेत. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की केंद्र सरकारने अजूनही अधिकृतपणे 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केलेली नाही. संसदेत जेव्हा जेव्हा यावर प्रश्न विचारले गेले तेव्हा अर्थ मंत्रालयाने सावध भूमिका घेतली आहे. पण याचा अर्थ असा नाही की आयोग येणार नाही. इतिहास पाहिला तर दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग येतो. 2016 मध्ये 7वा आयोग आला होता. त्या हिशोबाने 2026 मध्ये 8वा आयोग येणं अपेक्षित आहे. सरकारी कर्मचारी संघटना आणि माजी सैनिक संघटनांनी सरकारवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. महागाई ज्या वेगाने वाढत आहे त्या तुलनेत 7व्या आयोगाचे पगार आणि पेन्शन आता तोकडी पडू लागली आहे. बजेट 2025 मध्ये यावर काही मोठी घोषणा होऊ शकते असे संकेत दिल्लीतून मिळत आहेत. जोपर्यंत सरकारकडून गॅझेट नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत सोशल मीडियावरच्या तारखांवर विश्वास ठेवू नका. पण अंतर्गत हालचाली सुरू आहेत आणि 2026 हे वर्ष पेन्शनधारकांसाठी मोठ्या आनंदाचे ठरू शकतं हे मात्र नक्की. 25 ते 35% वाढीचा गणिती फॉर्म्युला काय आहे? आता अनेकांच्या डोक्यात हा प्रश्न असेल की हे 35% वाढ नेमका आलं कुठून? तर मित्रांनो, हे गणित पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर आधारित आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवला होता, ज्यामुळे मूळ वेतनात मोठी वाढ झाली होती. आता 8व्या आयोगासाठी कर्मचारी संघटनांची मागणी आहे की हा फॅक्टर 3.68 असावा. जर सरकारने 3.68 नाही तरी किमान 2.81 किंवा 3.00 असा फॅक्टर ठेवला तर मूळ वेतनात आणि पेन्शनमध्ये थेट 25 ते 35% वाढ होऊ शकते. याचं दुसरं गणित आहे महागाई भत्ता विलीनीकरण. जेव्हा महागाई भत्ता 50% पुढे जातो तेव्हा तो मूळ पगारात विलीन करावा अशी जुनी पद्धत होती. जरी सरकारने तसं केलं नसलं तरी नवीन वेतन आयोगात हा 50% DA शून्यावर येतो आणि तुमचं मूळ वेतन वाढवलं जातं. याच तांत्रिक गणितामुळे पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं बोललं जातंय. समजा एखाद्याची बेसिक पेन्शन 40,000 रुपये असेल तर नवीन आयोगात ती 55,000च्या पुढे जाऊ शकते. हे केवळ अंदाज आहेत, पण हे अंदाज आर्थिक तज्ज्ञांनी काढलेले आहेत. त्यामुळे वाढ तर नक्की होणार आहे, फक्त ती किती टक्के असेल हे सरकार लवकरच ठरवेल. पेन्शनधारकांनो, आता पुढे काय करायचं? शेवटी या सर्व गोंधळात एका पेन्शनधारकाने स्वतःला कसं अपडेट ठेवायचं? पहिली गोष्ट म्हणजे स्पर्शकडून मेसेज आला की धावपळ करायची नाही, निवांत राहायचं. 31 तारखेपर्यंत तुमची पेन्शन तुमच्या खात्यात येईलच. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट वेळेत जमा झालंय की नाही याची खात्री स्पर्श पोर्टलवर जाऊन करा. जर तुमची लाईफ ड्यू डेट निघून गेली असेल तर मात्र तुमची पेन्शन थांबू शकते. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार सुद्धा सक्रिय आहेत. तुम्हाला कोणीही फोन करून स्पर्शमधील अडचण सोडवण्यासाठी OTP मागितला किंवा बँक खात्याची माहिती विचारली तर देऊ नका. अधिकृत PIB आणि सरकारच्या वेबसाईटवर येणारी माहितीच खरी माना. 8व्या वेतन आयोगाबाबत संयम ठेवा, कारण